खायचं का बाबा काय होत नाही त्याला काय नको बिको काय म्हणायचं नाही का बाबा. लहान मुलासारखं हट्ट करणे आमच्या राणी सरकारांचा गुणधर्म. तोच हट्ट आपण काळजीपूर्वक समजून घेणं पण आपला जन्मसिद्ध हक्क. तर नमस्कार म्हणजे आपल्याला अंबरगिरी त्याच आपल्याला म्हणता नाही की नाही उठल्या उठल्या बिन तोंड होतं सगळ्यात आधी आपल्या गाडीत तेल टाकलं आणि 4 दिवशी घराकडे आलो. आंघोळ करून मी जॉब काय जायना म्हणताना आमच्या रावल्याला बोलून घेतला आणि चल म्हटलं कुठं तर फिरून येऊया. 2 मिनिटात म्हणजे आपल्या भावाने एंट्री मारली इथे गाडी बसून 4 दिवशी आम्ही निघालो बघा. आणि मित्रांनो तुम्ही जर बजाजच्या शोरूमला जाणार असला तर ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. रावल्याच्या पल्सर आमच्या मटेरियल खरेदी करण्यासाठी आम्ही आलेलो आज बजाजच्या शोरूमला. पण शोरूम मध्ये आल्यावर आम्हाला आले की नाही भावानो ऑफिशियली इथनं बाहेर मटेरियल विकायचं यांनी बंदच केलं. ही स्कीम फक्त इचलकरंजी पुरती आहे का पूर्ण महाराष्ट्रात लागू झाल्या ते काय आपल्याला माहित नाही. पण बजाजचं मटेरियल आणलं शोरूमला जर जाणार असला तर भावानो तुमचा वेळ अजिबात वाया घालवू नका. शोरूम मधलं काही काम झालं नाही म्हणताना वडगाव बाजारात आल्ले घेतलं आणि आपल्या भावाच्या दुकानात आणून पार्सल तेवढं देऊन टाकलं. घरात येतो म्हणजे आमच्या जेवणाचं टायमिंग झालेलं त्यामुळे राणी सरकारनं सगळ्यात आधी जेव्हा वाढून घेतलो. तात गेले गेले आमच्या राणी सरकारने लहान बाळासारखा हट्ट करायला चालू केला. काय लय झाल्या काय नाही का बाबा भात खायच देऊ काय नको बिको काय म्हणायचं नाही का बाबा खायचं. बंद आमच्या राणी सरकार असं बारक्या पोरग्यासारखं वागतच असते ती त्यामुळे आपल्याला त्या गोष्टींच्या सगळ्यात सवयी झाली. भरून जेवाय घालून आमच्या मॅडमने झोपून टाकलो आणि बारीक मध्ये एक रावल्यात आमचं काम करायचं होतं तिकडे निघालो. कलर करिअर रिमामध्ये नुसत्या टायरी अडकून आहे की नाही मिस्त्रीनं आमच्या नेऊन द्यायची होते गॅरेज. एकदम टमटमीत मध्ये हवा मारली आणि 4 दिवशी गाडीवर टायर टाकून मिस्त्रींच्या गॅरेजकडे निघालो. 2.5 मिनिटात म्हणजे गॅरेजवर सगळा माल पोच केला आणि डायरेक्ट घराचा रस्ता धरला. चला आता भेटूया लवकरच नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत काळजी घ्या. जाता तुमच्या भावाला फॉलो करायला विसरू नका. चला.